अहंकारी हॉस्पिटलमध्ये मिळत आहे तात्काळ सेवा. रुग्ण आणि नातेवाईकामधून होत आहे समाधान. अनेक वर्षांपासून रुग्णसेवा करत असताना डॉक्टर श्रीधर अहंकारी व डॉक्टर सीमा श्रीधर अहंकारी या डॉक्टर दाम्पत्याच्या माध्यमातून सुश्रुत हॉस्पिटलच्या अनेक वर्षाच्या या अनुभवाने अनेक प्रकारच्या पेशंटचे जीव या ठिकाणी वाचत आहेत. अशा प्रकारे बसव कल्याण येथील एक पेशंट अनिल कुमार कलप्पा हे डॉक्टर अहंकारी यांच्या हॉस्पिटलला आले असता त्यांची परिस्थिती अतिशय गंभीर होती. पेशंटची परिस्थिती सुद्धा खूप खराब होती. अशा गंभीर परिस्थितीतून डॉक्टर श्रीधर अहंकारी आणि त्यांच्यासोबत असणारी टीम केशव बेंबडे, सुनील जाधव, योगेश साळुंखे, हरणे साहेब व ऋत्विक पवार यांनी डॉक्टरांसह अतोनात प्रयत्न करून रुग्णाचे जीव वाचवले. याबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त करत डॉक्टरांचे आभार मानले. पाहुयात याबाबतचा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला हा आढावा. बसव कल्याणहून एक पॉयझनिंगचा पेशंट आला होता. आता बसव कल्याण सारख्या तालुका प्लेसला फिजिशियन्स आणि बाकी सेंटर्स पण आहेत, इंटेन्सिव्ह केअर युनिट्स आहेत, पण तरी तिथं सोय झाली नाही त्याची. आणि कोणीतरी विश्वासानं सांगितलं म्हणून आपल्याकडं तो पेशंट आला होता. पेशंट अनकॉन्शियस होता आला त्यावेळेस. पॉयझनिंगचा पेशंट होता. त्याला व्यवस्थित वॉश वगैरे दिला आणि ऑलवेज ऑन अलर्ट टीममुळं पेशंट सुखरूप व्यवस्थित आहे. आज घरी जात आहे पेशंट. अशा केसेसमध्ये टाईमली इंटरव्हेन्शन तर महत्त्वाचं असतंच, पण त्याचबरोबर त्याच्या मानसिकतेची पण काळजी घेतली पाहिजे. सुसाईड करणाऱ्याची त्याची जी मनस्थिती आहे, त्याची जी डिप्रेशननी तो शिकार झालेला असतो, त्यासाठी त्याला फॉलोअपमध्ये पण आणि समुपदेशनाची पण गरज असते. ती पण काळजी आपण घेतो. ज्यावेळेस आपल्याकडे पेशंट इथं आला त्यावेळेस पेशंटची काय परिस्थिती होती आणि आजची काय परिस्थिती आहे? पेशंट अनकॉन्शियस अवस्थेत होता, बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला उचलून वगैरेच आणलेलं होतं आणि पल्स वाढली होती, BP वाढला होता. बाकी पॉयझनिंगचे ओपी पॉयझनिंगची लक्षणं होती. आता पेशंटची काय? पेशंट व्यवस्थित आहे, सुखरूप आहे, चालतोय, फिरतोय, बोलतोय. बाकी पण त्याच्या ज्या फॉलोअपच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत वगैरे दिलेले आहेत. माझं नाव शंकरराव अप्पाराव काळवा, बेट वलकुंदा, बसव कल्याण तालुका, बीदर जिल्हा. माझ्या मुलानं औषध दिलेला होता. मला कल्याणमध्ये काही सोय झाली म्हणून मी हंकारे साहेबापाशी आलो. हंकारे साहेब मला लई साथ दिले, आमच्या लेकरला वाचू दे आणि मला कोण्याच गोष्टीचा तकलीफ इथे झाली. पैसे अडक्याने बी मला काही तकलीफ दिली. हंकारे साहेबाचा मी पूर्ण आभारी आहे.